मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करताना एक मोठा प्रॉब्लेम येतो. उदाहरणार्थ मला एका ठराविक टेक्स्टनं सेम इफेक्ट द्यायचे आहेत. म्हणजे इथे मला अंडरलाईन करायचं आहे, त्याच्यानंतर पुढच्या ह्या प्रश्नाच्या इथे मला अंडरलाईन करायचं आहे. पण अशाच कमांडसाठी मी प्रत्येक वेळेस तो टेक्स्ट सिलेक्ट करून अंडरलाईन देण्यासाठी वेळ वाया मला घालवायचं नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला काय करता येईल की जेणेकरून मला प्रत्येक टेक्स्ट ॲट अ टाईम सिलेक्ट करता येईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे. बघा काय आहे ती ट्रिक. तर तुम्हाला एक ठराविक टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर कीबोर्डवरची कंट्रोल की प्रेस करायची आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट जो टेक्स्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईलच, कंट्रोल की प्रेस केल्यानंतर तो टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट होतो. ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा.